यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनतीची गरज असते आणि नक्कीच ती तुम्ही करत आहात. तुम्ही कन्सिस्टंटली माझे लेक्चर्स पाहत आहात आणि पुढे चालत आहात. तर याबद्दल मी तुम्हा सर्वांना कॉंग्रॅच्युलेट करू इच्छितो आणि आपण आपलं हे लेक्चर्स पुढे चालू ठेवू. डायमेन्शन्सचं आपण काही ॲप्लिकेशन्स पाहिले पहा. त्यामधलं पहिलं ॲप्लिकेशन जे आपलं होतं ते आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, म्हणजे सेम क्वांटिटीज एकमेकांमध्ये आपण ॲड करू शकतो. आज आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचं पुढचं ॲप्लिकेशन पाहणार आहोत आणि त्याला म्हणायचं कन्व्हर्जन फॅक्टर. पण पहिल्यांदा कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे याचं बेसिक आपण जाणून घेऊ. आता दुसरी गोष्ट मला लक्षात आहे बरं का, आपल्याला शेवटी लेक्चरच्या शेवटी काही डायमेन्शन्स काढायचे आहेत क्वांटिटीचे आणि मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं तेही डिस्कस करायचे, पण ते आपण लेक्चरच्या शेवटी डिस्कस करू. आत्ता सध्या आपण चालू करूया डायमेन्शनल ॲनालिसिसचं ॲप्लिकेशन. मग कोणतं ॲप्लिकेशन आहे? कन्व्हर्जन फॅक्टर. राईट डाऊन कन्व्हर्जन फॅक्टर. दिस इज द नेक्स्ट ॲप्लिकेशन. तो याला म्हणूया ॲप्लिकेशन 2. आता डायरेक्ट ॲप्लिकेशनमध्ये जायच्या अगोदर आपण त्या ॲप्लिकेशनला लागणारा बेसिक बघूया. आता सर कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे काय? ठीक आहे, मी तुला सांगतो. हे बघ, आता आपल्याला 1 किलो माहीत असेल है ना, 1 kg. पण 1 kgचं जर कन्व्हर्जन तू ग्राममध्ये बघितलास तर 10⁻³ ग्राम येतं, नाही का? या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणतो? SI सिस्टीम. या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणतो? CGS सिस्टीम. या दोन्ही सिस्टीम फिजिकल क्वांटिटीशीच रिलेटेड आहेत, है ना? या दोन्ही सिस्टीम कशाशी रिलेटेड आहेत? फिजिकल क्वांटिटीशीच रिलेटेड आहेत. पण इथं एका सिस्टीममधून आपण दुसऱ्या सिस्टीममधून जात आहोत, है ना? पहिल्यांदा आपण कुठे आहेत? SI सिस्टीममध्ये आहेत आणि आता इथे कुठे आहेत? CGS सिस्टीममध्ये आहेत. मग 1 किलोला कन्व्हर्ट केलं आपण 10⁻³ ग्राम्समध्ये, है ना? मग 1 किलोला ग्राममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हा जो नंबर आला आहे या नंबरला आपण म्हणतो कन्व्हर्जन फॅक्टर, है ना? 1 किलोला आपल्याला ग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 1 किलोला ग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग ग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी आलेला हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻³. तर या नंबरला कन्व्हर्जन फॅक्टर असं म्हणतात. राईट. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. तुला माहिती असेल ना 1 मीटर. काय आहे 1 मीटर? सांग बरं. 1 मीटर दॅट इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर, है ना? आता 1 मीटर ही कोणती सिस्टीम आहे? SI सिस्टीम आहे, MKS सिस्टीम आहे. आता याला आपल्याला CGSमध्ये कन्व्हर्ट करायचं तर काय होईल? 10⁻² सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर असं होईल. म्हणजे SI सिस्टीममधून CGS सिस्टीममध्ये जायचं असेल तर आपल्याला एका नंबरची गरज लागते. इथे सुद्धा SI सिस्टीममधून आपल्याला CGS सिस्टीममध्ये जायचं असेल तर आपल्याला एका कन्व्हर्जन फॅक्टरची गरज लागते, एका नंबरची गरज लागते. त्या नंबरने मल्टिप्लाय केलं की लगेच आपण दुसऱ्या सिस्टीममध्ये जाऊ शकतो. सो दिस इज द फर्स्ट सिस्टीम, दिस इज द सेकंड सिस्टीम. पहिल्या सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जायला ज्या नंबरची गरज लागते त्या नंबरलाच आपण म्हणतो कन्व्हर्जन फॅक्टर. 1 सेकंड बघ. SI सिस्टीममध्ये टाईमची युनिट 1 सेकंड, CGSमध्ये सुद्धा 1 सेकंड, है ना? म्हणून SI सिस्टीममधून CGS सिस्टीममध्ये जायचं असेल तर इथे कन्व्हर्जन फॅक्टर किती आहे? 1. इथे 1 मल्टिप्लाय केलं नाही का आपण? सो व्हाट इज अ कन्वर्जन फैक्टर? सर फिजिक्स में बहुत सारी सिस्टम्स है कि नहीं? CGS, MKS, FPS, SI, बहुत सारी सिस्टम्स है. तो या कोई मैं मन की भी सिस्टम बना सकता हूँ ना, खुद की. तो अगर सपोज मैंने खुद की सिस्टम बनाई, मन की सिस्टम, हाँ ऐसा प्रॉब्लम आता है फिजिक्स में कि खुद की सिस्टम बनाओ. तो सिस्टम मेरे पास पहली, मैंने बनाई हुई पहली सिस्टम, इस सिस्टम से मुझे दूसरी सिस्टम में जाना है, सेकेंड सिस्टम में जाना है, बराबर. तो ये फर्स्ट सिस्टम से मुझे सेकेंड सिस्टम में जाना है, तो मुझे इस क्वांटिटी को दूसरी क्वांटिटी में कन्वर्ट करना है. तो ये कन्वर्जन करने के लिए मुझे हमेशा एक नंबर से मल्टीप्लाई करना पड़ेगा, एंड जिस नंबर से मैं इसे मल्टीप्लाई करूंगा इसी को हम लोग बोलते हैं कन्वर्जन फैक्टर. जैसे कि यहाँ पे हमारे पास कन्वर्जन फैक्टर है. क्या है कन्वर्जन फैक्टर? 1 किलो का ग्राम में कन्वर्ट करने के लिए कितना कन्वर्जन फैक्टर है? 10⁻³
मीटर का सेंटीमीटर में कन्वर्ट करने के लिए कितना कन्वर्जन फैक्टर है, 10⁻²। सेकेंड का इधर सेकेंड में कन्वर्जन करने के लिए कितना फैक्टर है, 1 मल्टीप्लाई बाय 1। सो दीज आर द कन्वर्जन फैक्टर्स, कन्वर्जन फैक्टर्स, कन्वर्जन फैक्टर्स। तो नंबर ऑफ कन्वर्जन फैक्टर्स आर देयर। एक सिस्टम से दूसरी सिस्टम में जाने के लिए लगने वाला नंबर, मतलब कन्वर्जन फैक्टर नंबर होना चाहिए। यहाँ पे 10⁻³ एक नंबर है। ये सिर्फ SI से CGS में ही जाने के लिए यूज नहीं होता। तुम कोई भी सिस्टम बनाओ खुद की, मन की। मैं ऐसे प्रॉब्लम मन के सिस्टम के बहुत सारे लेने वाला हूं, तो उसका टेंशन बिल्कुल ना ले। लेकिन कन्वर्जन फैक्टर का बेसिक समझा क्या तुझे? व्हाट इज कन्वर्जन फैक्टर? कन्वर्जन फैक्टर इज अ नंबर। समझा? कन्वर्जन फैक्टर इज अ नंबर। हाँ, क्यों आता है भाई वो नंबर? एक सिस्टम से दूसरे सिस्टम में जाने के लिए जो यूज हो उसे हम लोग क्या बोलेंगे? कन्वर्जन फैक्टर। एक सिस्टम से दूसरे सिस्टम में जाने के लिए जो नंबर यूज हो उसे क्या बोलेंगे हम लोग? कन्वर्जन फैक्टर। समझा? चलो इसका एग्जांपल हम लोग देखेंगे। तुम लोगों ने फोर्स इस क्वांटिटी के बारे में सुना होगा, है ना? फोर्स। तो फोर्स का अगर तुम लोग SI यूनिट देखो ना, तो SI यूनिट है न्यूटन। SI यूनिट है न्यूटन। लेकिन फोर्स इस क्वांटिटी का अगर तुम लोगों ने CGS यूनिट देखा, तो CGS यूनिट क्या है? डाइन। बराबर? इधर है न्यूटन, इधर है डाइन। तो हमें क्या करना है कि एक न्यूटन को डाइन में कन्वर्ट करना है। तो ये कन्वर्जन फैक्टर होगा, है कि नहीं सर? अरे बराबर है ना? लेकिन हम लोग तो ये जानते की एका न्यूटनला डाईनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एका न्यूटनचे 10⁻⁵ डाईन होतात. बरोबर आहे. मग हे 10⁻⁵ डाईन कसे आले? तर त्याच्यासाठी डायमेन्शनल अनालिसिसचा वापर केला गेला. हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. आता बघ ना, माझ्याकडे फोर्सचे डायमेन्शन्स आहे. तुला सांगतो, पहिल्यांदा डायमेन्शन्स लिहायचं कधी. याची स्टेप कशी आहे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं? आपल्याला या प्रॉब्लेममध्ये हा फॅक्टर मिळवायचा आहे. हा फॅक्टर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, काही हरकत नाही. पण आपल्याला तो फॅक्टर मिळवायचा आहे. आणि मग तो फॅक्टर जर मिळवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहावे लागतात. जर डायमेन्शन नसतीलच तर वापरता येत नाही ही मेथड. L0, M0, T0 नाही वापरता येत. त्या क्वांटिटीला काही ना काहीतरी डायमेन्शन्स असले पाहिजे. मग आता मला सांग, तुला फोर्सला कन्वर्ट करायचं आहे ना, मग फोर्सचे डायमेन्शन सांग. चल लवकर, फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत बघ बरं. हां घे. काय आहेत फोर्सचे डायमेन्शन्स? एफचे डायमेन्शन, डायमेन्शन्स ऑफ फोर्स. किसका? डायमेंशंस ऑफ फोर्स. चलो, फोर्स के डायमेंशंस कितने हैं? L1, हाँ M1 T⁻⁻². करेक्ट. अब देखो, अगर ये फोर्स SI में होता और ये फोर्स CGS में होता तो डायमेंशन बदलते क्या? क्या बोल रहे हो सर? फोर्स अगर SI सिस्टम में है या फोर्स अगर CGS सिस्टम में है तो फिजिकल क्वांटिटी चेंज होगी क्या? मतलब अगर फोर्स क्वांटिटी SI में है तो क्या CGS में वेलोसिटी बन जाएगी क्या? फोर्स क्वांटिटी अगर SI सिस्टम में है तो CGS में वेलोसिटी बन जाएगी क्या? वो नहीं. तो एक सिस्टम से दूसरे सिस्टम पे तुम लोग जाओगे ना, तो उससे डायमेंशंस चेंज नहीं होते. डायमेंशंस चेंज नहीं होते. हाँ, उनका रिप्रेजेंटेशन बदल जाता है. मतलब क्या सर? सपोज मेरे पास यहाँ पे फोर्स है, तो यहाँ पे फोर्स है तो फोर्स का डायमेंशन बदलेगा क्या? नहीं. तो फोर्स का डायमेंशन आएगा L1 M1 T⁻⁻². इधर भी कितना आएगा? L1 M1 T⁻⁻². तो यहाँ दोनों जगह पे डायमेंशंस नहीं बदलने वाले. दोनों जगह पे डायमेंशंस बदलने वाले नहीं हैं. तो यहाँ पे अगर तुम लोग देखो, SI सिस्टम में यूनिट लाने के लिए SI सिस्टम की लेंथ चाहिए, है ना? SI सिस्टम का मास चाहिए और SI सिस्टम का टाइम चाहिए, तभी फोर्स SI में आएगा. लेंथ SI में लो, मास SI में लो, टाइम SI में लो, तो फोर्स SI में आएगा. ये फिजिकल क्वांटिटी SI में आएगी. तो SI सिस्टम में फिजिकल क्वांटिटी लाने के लिए लेंथ, मास, टाइम, ये जो फंडामेंटल क्वांटिटीज है, ये सभी के सभी फंडामेंटल क्वांटिटीज SI सिस्टम में लेनी चाहिए. अब इधर सर, अगर मुझे फोर्स CGS सिस्टम में चाहिए तो लेंथ मुझे लेनी पड़ेगी CGS में,
मास लेना पड़ेगा सीजीएस में, टाइम लेना पड़ेगा सीजीएस में, बराबर। अच्छा, लेकिन ये हर बार एसआई सीजीएस ऐसा लिखेंगे क्या हम लोग? नहीं। तो हम लोग इसको थोड़ा सा सिंप्लीफाई करते हैं। क्या कैसे करते सिंप्लीफाई? देखो यहाँ पे, एसआई अगर मुझे लिखना है या सिस्टम पहली लिखनी है, मैंने इसको बोला सिस्टम 1, है कि नहीं? हर बार अभी यहाँ पे ऐसा थोड़ी लिखते जाऊंगा यार, बराबर है ना? हर बार तो ऐसा नहीं लिख सकता। तो यहाँ पे अगर मुझे हर बार एसआई नहीं लिखना है तो यहाँ पे इस एसआई को हम लोग मानेंगे पहली सिस्टम। और अगर हम लोगों ने इसे पहली सिस्टम माना तो डायमेंशंस कैसे होंगे? L1, M1, T1, है ना? 1 1 1। ये 1 किसका आया है? एसआई सिस्टम का आया हुआ है 1। एसआई सिस्टम के लिए हम लोगों ने 1 यूज किया, लेकिन ऊपर के पावर्स तो फोर्स के पावर्स हैं, तो ये ऊपर के पावर चेंज नहीं होंगे, तो ये -2 वैसा का वैसा रहेगा। ये जो पावर्स है फिजिकल क्वांटिटी के पावर्स है, और ये L1, M1, T1 ये क्या इंडिकेट करता है? पहली सिस्टम। पहली सिस्टम में हम लोगों ने लिखा, समझा नहीं? क्लियर? पहली सिस्टम में हम लोगों ने लिखा। अब दूसरी सिस्टम में लिखेंगे CGS सिस्टम 2। अब दूसरी सिस्टम में लिखेंगे तो कैसे लिखेंगे? आइए, L1, M1, T -2। क्वांटिटी चेंज हुई क्या? क्वांटिटी चेंज हुई क्या? फोर्स का फोर्स वैसा ही रहा, फोर्स के डायमेंशंस हम लोगों ने नहीं बदले, हम लोगों ने सिस्टम को बदला है। आपण सिस्टमला बदललंय, मग सिस्टमला बदलल्यामुळे इथे किती आलं? 2, इथं आलं 2 आणि या ठिकाणी सुद्धा आलं 2। लक्षात आलं का? फोर्सचे डायमेन्शन्स तेच राहिले, सिस्टम बदलल्याने। आता बघ ना, 1 किलो मास आहे, तर ते 1 किलो मास सीजी सिस्टममध्ये झाल्यावर काय वेलोसिटी होणार आहे का? पळून जाणार आहे का ते मास? नहीं ना। एक सिस्टम से अगर हम लोग दूसरी सिस्टम में चले जाएंगे तो डायमेंशंस नहीं बदलेगा, उसका सफिक्स बदलेगा। मतलब ये नीचे वाला 1 1 1। एक सिस्टम से दूसरे सिस्टम में क्वांटिटी सेम रहेगी, डायमेंशन सेम रहेंगे, सिर्फ ये नीचे वाली लेंथ पहले सिस्टम में होनी चाहिए और दूसरी वाली लेंथ ये दूसरे सिस्टम में होनी चाहिए। तो अगर सिस्टम 2 में कैलकुलेशन करोगे तो तुम्हें दूसरे सिस्टम में फोर्स मिलेगा, और 1 में अगर कैलकुलेशन करोगे तो तुम्हें पहले सिस्टम में फोर्स मिलेगा। समझा कि नहीं? तो हमारे पास 2 सिस्टम बनी थी, ये फर्स्ट और सेकंड, है ना? उसको हम लोगों ने 1 से डिनोट किया, इसको हम लोगों ने 2 से डिनोट किया। अब मुझे क्या फाइंड आउट करना है? कन्वर्जन फैक्टर। यहां से मुझे यहां पे आना है, तो मैं कन्वर्जन फैक्टर कंसिडर करूंगा। तो सिस्टम 1 से, देखो, सिस्टम 1 से सिस्टम 2 पे जाने के लिए मैं ऐसे मानता हूं कि कुछ तो कन्वर्जन फैक्टर है, x माना मैंने। देखो यहां पे कैसा है, 1 न्यूटन से 1 डाइन पे जाने के लिए 10⁵ है ना? वैसे ही सिस्टम 1 से लेके सिस्टम 2 पे जाने के लिए x ये नंबर हम लोगों ने माना। क्या माना? x ये हम लोगों ने नंबर माना। और अगर x हम लोगों ने नंबर माना तो अब हम लोग यहाँ पे इसको सॉल्व कर सकते हैं। हमारा टारगेट होगा कि x की वैल्यू फाइंड आउट करें। सिस्टम 1 से सिस्टम 2 पे जाने के लिए x कन्वर्जन फैक्टर है। तो सिस्टम 1 L1, M1, T1 -2 पहली सिस्टम इक्वल टू x, दूसरी सिस्टम L2, M2, T⁻²। अब इसको हम लोग इधर डाल देंगे तो x की वैल्यू आ जाएगी, x इक्वल टू L1 डिवाइडेड बाय L2, M1 डिवाइडेड बाय M2, T1 डिवाइडेड बाय T2। अभी पावर्स चेक करेंगे, यहाँ पे L का पावर 1 है, यहाँ पे L का पावर 1 है, तो दोनों जगह पे 1। यहाँ पे M का पावर 1 है, इधर M का पावर 1 है, ऐसे। यहाँ पे T का पावर -2 है और यहाँ पे T का पावर -2 है। अब बहुत सारे बच्चे क्या करते हैं कि इसको लेंथ को कैंसिल कर देते थे, लेकिन लेंथ कैंसिल नहीं होगा। क्यों सर? आपने तो पहले भी तो किया है। बेटा पहले मैंने सेम सिस्टम की लेंथ को कैंसिल किया है, यहाँ पे सेम सिस्टम की लेंथ थोड़ी है, ये अलग सिस्टम की लेंथ है, ये अलग सिस्टम की लेंथ है, तो 2 अलग सिस्टम की ये लेंथ्स हैं, तो इसे कैंसिल नहीं कर सकते, इसलिए इसके वैल्यूज रखने पड़ेंगे। तो चलो आ जाओ, हमारे पास जो पहली सिस्टम है वो एसआई सिस्टम है। एसआई सिस्टम में लेंथ का यूनिट क्या है? 1 मीटर।
दूसरी हमारे पास दूसरी सिस्टम है, दूसरी सिस्टम में लेंथ का यूनिट क्या है, सेंटीमीटर। तो 1 मीटर 1 सेंटीमीटर दोनों का इक्वल वैल्यू लिया, मल्टीप्लाइड बाय। पहली सिस्टम हमारे पास एसआई सिस्टम है, एसआई सिस्टम में मास का यूनिट क्या है, केजी। यहां पे दूसरी सिस्टम सीजीएस सिस्टम में मास का यूनिट क्या है, बोलो ग्राम, 1 ग्राम है कि नहीं। आगे इधर याद ध्यान दो, इसका कॉमन ले लेता हूं मैं -2, यहां पे भी 1 सेकेंड और यहां पे भी 1 सेकेंड, खत्म। तो 1 मीटर 1 सेंटीमीटर। अब हमें क्या करना पड़ेगा, इन दोनों को सेम सिस्टम में लाना पड़ेगा। तो देखो 1 मीटर मतलब 10⁻² सेंटीमीटर, हाँ कि ना। यहाँ पे भी सेंटीमीटर का सेंटीमीटर, वैसे के वैसे 1 सेंटीमीटर बाय द वे, क्लियर। इनटू 1 केजी मतलब कितना, 10⁻³ क्या, ग्राम, डिवाइडेड बाय ग्राम, अरे हाँ कि ना। तो ये कैंसिल और ये कैंसिल, बराबर। तो यहाँ पे बेस 10, यहाँ पे बेस 10, ये सेम बेस है, तो यहाँ पे पावर्स का एडिशन होगा, तो 10⁵ आया ना। तो इस तरह से तुम लोग कन्वर्जन फैक्टर फाइंड आउट कर सकते हो। कन्वर्जन फैक्टर फाइंड आउट करने के लिए सबसे इंपॉर्टेंट स्टेप्स क्या क्या है, पहली, क्वांटिटी को डायमेंशन होने चाहिए, और वो डायमेंशन तुम्हें पता होने चाहिए, बराबर। तो इधर क्वांटिटी के डायमेंशन लिखे, पहले मान लो पहली सिस्टम, उसको 1 1 1 मान लो, है ना। लेंथ L1 में, मास में और टाइम में, और 2-4 क्वांटिटी होगी तो 2-4 क्वांटिटी लिख देना आगे। इधर यहाँ पे भी सर सेकेंड सिस्टम, तो 2 में 2 में 2 में। फिर बाद में इक्वेशन एज्यूम करो कि सिस्टम 1 को सिस्टम 2 में कन्वर्ट करने के लिए x से मल्टीप्लाई करना पड़ेगा, बराबर। और x से मल्टीप्लाई करना पड़ेगा, तो हमारा टारगेट होगा कि x की वैल्यू कैलकुलेट करें। तो x की वैल्यू कैलकुलेट करने के लिए ये रेशियो कैलकुलेट करना चाहिए। अब पहले लेंथ है, मतलब पहले सिस्टम में लेंथ है, तो उसकी वैल्यू रखो, दूसरे सिस्टम में लेंथ है, उसकी वैल्यू रखो, यहाँ पे मास, उनकी वैल्यू रखो, एंड प्रॉपर कैलकुलेशंस करो। 100% कन्वर्जन फैक्टर तुम्हारे हाथ में होगा, क्लियर। चलो और एक एग्जांपल हम लोग देखेंगे। चलो तो नेक्स्ट एग्जांपल देखेंगे, आइए। अब सपोज मेरे पास एसआई सिस्टम है और मेरे पास सीजीएस सिस्टम है ना, और यहाँ पे मैं क्वांटिटी जो कंसिडर करने वाला हूँ वर्क, और यहाँ पे भी मैं क्वांटिटी कंसिडर करने वाला हूँ वर्क। हमारा टारगेट क्या होगा, हमें एसआई सिस्टम का वर्क सीजीएस सिस्टम के वर्क में कन्वर्ट करना है। बोलो, हमें एसआई सिस्टम का वर्क सीजीएस सिस्टम के वर्क में कन्वर्ट करना है, क्लियर। चलो आ जाओ। तो हमें ये कन्वर्जन फैक्टर फाइंड आउट करना है एसआई से सीजीएस की तरफ। तो एसआई बोलो, एसआई में जूल है ना, तो कितना अर्ग। तो हमारा टारगेट होगा ये कन्वर्जन फैक्टर फाइंड आउट करना। अब कोई भी जानता है कि कन्वर्जन फैक्टर है 10⁻7, लेकिन हमें ये वैल्यू कैलकुलेट करनी है। पहले से ही आंसर हमें पता है, लेकिन हमें ये वैल्यू कैलकुलेट करनी है। चलो कैलकुलेट करेंगे, आइए। तो कैलकुलेट करने के लिए सबसे पहले सर वर्क के डायमेंशंस लिखो, है ना। तो डायमेंशंस ऑफ वर्क जानते हो क्या, डायमेंशंस ऑफ वर्क बोलो क्या है, बोलो डायमेंशंस ऑफ वर्क जानते हो क्या, हाँ, L2 M1 T⁻⁻², है ना। तो फिर पहले क्या करो, सिस्टम 1 एज्यूम करो, सिस्टम 2 एज्यूम करो, है कि नहीं। तो चलो हम लोग ऐसा मानेंगे, सिस्टम 1 हम लोग किसे मानेंगे, एसआई सिस्टम को, और सिस्टम 2 हम लोग किसे मानेंगे, बोलो सीजीएस सिस्टम को। एसआई सिस्टम एंड सीजीएस सिस्टम, ऐसे 2 सिस्टम्स हमारे पास रहेंगे, ठीक है। तो चलो एक सिस्टम से हमें दूसरी सिस्टम में जाना है, तो सिस्टम 1 से कन्वर्ट होना है x टाइम्स द सिस्टम 2, और हमारा टारगेट होगा ये कन्वर्जन फैक्टर फाइंड आउट करना। चलिए आइए, तो सिस्टम 1 अगर लिखना है तो मुझे डायमेंशन सिस्टम 1 में लिखने पड़ेंगे। तो क्या लिखूंगा मैं डायमेंशंस, L² M1 T-2, पहली सिस्टम, हाँ कि ना, इक्वल टू, चलो आ जाओ x, वही डायमेंशंस चेंज होने वाले नहीं हैं, डायमेंशन इज नॉट गोइंग टू चेंज, डायमेंशन कॉन्स्टंटच राहतील, ते बदलणार नाहीत, कारण आपण फक्त सिस्टम कन्वर्ट करायलोय, एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टममध्ये चाललोय। मग काय वर्कचा फोर्स होणार नाही, वर्क इकडेही वर्क राहील तर तिकडेही वर्क राहील, राईट। चलो आ जाओ, म्हणजे या ठिकाणी होईल 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, सेकंड सिस्टम फर्स्ट सिस्टम।
तो हमारा टारगेट है x को कैलकुलेट करना। चलो L1 का स्क्वायर डिवाइडेड बाय L2 का स्क्वायर, इसको मैंने यहाँ पे लिया। लेंथ लेंथ कैंसिल होगी क्या? नहीं। क्यों नहीं सर? क्योंकि ये लेंथ सिस्टम 1 में है, बराबर। ही लेंथ कोणत्या सिस्टम मध्ये आहे बेटा? 1 मध्ये. ही कशात आहे? 2 मध्ये. मग या लेंथ कॅन्सल होणार नाहीत. इथे मास बघ, M1 इधर M2, मास का पावर इधर भी 1, मास का पावर यहाँ पे भी वही सेम। आगे इनटू T1 T2 -2, इधर भी -2। चलो वैल्यूज लिखेंगे। पहली सिस्टम ये SI सिस्टम है ना, इसका स्क्वायर करो। पहली सिस्टम ये SI सिस्टम, SI सिस्टम में क्या होगा? 1 मीटर, 1 सेंटीमीटर, इधर 1 kg, इधर 1 ग्राम, उधर 1 सेकेंड, 1 सेकेंड -2। समझा? तो ऐसे कन्वर्ट कर सकते हैं अपन, बराबर। तो लेंथ पहले सिस्टम में, ये दूसरे सिस्टम में लेंथ, इधर मास पहले सिस्टम, मास दूसरा सिस्टम, इधर टाइम पहला सिस्टम, टाइम दूसरा सिस्टम। हालांकि दोनों जगह पे सेकेंड ही यूनिट है। क्लियर? चलो आगे अब सॉल्व करें। अब क्या मीटर का कन्वर्जन करना पड़ेगा? चलो आ जाओ। 10⁻² सेंटीमीटर डिवाइडेड बाय 1 सेंटीमीटर, इसका स्क्वायर। इधर 10⁻³ ग्राम डिवाइडेड बाय ग्राम, ब्रैकेट क्लोज। इधर 1 सेकेंड डिवाइडेड बाय 1 सेकेंड रेज टू -2। 1 मीटर म्हणजेच 10⁻² सेंटीमीटर, 1 kg म्हणजे 10⁻³ ग्राम, ग्राम ग्राम विल गेट कैंसल, सेंटीमीटर सेंटीमीटर विल गेट कैंसल, सेकेंड सेकेंड विल गेट कैंसल। अब देखो 2 का 10⁻² का 2 है ना, तो ये कितना होगा? 10⁻4। अरे हे 10⁻4 होईल ना, बघ हे किती होणार? 10⁻4 मल्टीप्लाइड बाय 10⁻3, एज इट इज। बेस सेम है, पाया सेम है ना, तो इंडेक्स का क्या होगा? इनसे क्या होईल? एडिशन। तो देखो x की वैल्यू कितनी आ गई? वो 7 आ गया क्या आंसर? समझा ही नहीं। तो इस तरह से हम लोग एक क्वांटिटी को दूसरे क्वांटिटी में कन्वर्ट कर सकते हैं और वो कन्वर्जन फैक्टर फाइंड आउट कर सकते हैं। डायमेंशनल एनालिसिस का ये बहुत बढ़िया एप्लीकेशन है। और एक क्वांटिटी देखें। चलो आ जाओ, नेक्स्ट प्रॉब्लम में और अच्छे से डिस्कस करेंगे। तो पॉज करो स्क्रीन को और अच्छे से लिख लो, और इसका चाहिए तो और 1-2 बार प्रॅक्टिस करो, ठीक आहे? चलो आगे। तर कधी कधी प्रॉब्लेम अजून चांगला बनत असतो। आता बघा, हा प्रॉब्लेम एकदम वेगळ्या क्वालिटीचा आहे, एकदम वेगळा प्रॉब्लेम आहे। बघा यामध्ये काय म्हणले की जीची व्हॅल्यू दिली आपल्याला, तुम्हाला जी SI सिस्टीममध्ये किती आहे? 6.67 × 10⁻⁻11 SI युनिट्स असं म्हणले तुम्हाला, है ना। जीची व्हॅल्यू इतकी आहे 6.67 × 10⁻⁻11। जी तर माहिती आहे ना तुम्हाला, काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इक्वल टू, याला जीची व्हॅल्यू CGS मध्ये काढा असं सांगितलंय, आणि या ठिकाणी लिहिले CGS युनिट्स। आता हा तर काय कन्वर्जन फॅक्टर तुम्हाला माहित असायची काही गरज नाही, बरोबर आहे। मग आता हा कन्वर्जन फॅक्टर आपल्याला पहिल्यांदा काढावा लागेल, कळालं? तर मग आपण हे कन्वर्जन फॅक्टर काढू। आता मग हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात पहिली स्टेप, आपल्याला डायमेन्शन ऑफ द क्वांटिटी माहिती आहेत का? हां सर, जी म्हणजे काय बेटा? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, है ना। जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ठीक आहे। याचे डायमेन्शन्स माहिती आहेत का? हो सर, याचे डायमेन्शन्स काय आहेत? आपण काढले होते। काय आहेत बघ बरं? M-1 L 3T -2 माहिती आहेत ना। युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचे डायमेन्शन्स हे आहेत M1 -1 L 3T⁻⁻², ठीक आहे ना। आता मग सर सिस्टीम कन्वर्ट करा। मग SI सिस्टीममध्ये आपण कन्सिडर करूया पहिली सिस्टीम, सिस्टीम 1 है ना। मग या डायमेन्शन्सला सगळ्यांना खाली 1 लिहूया, मायनस हे 3 हे -2, SI सिस्टीम SI सिस्टीम SI सिस्टीम, सर्वांना क्लिअर? चला CGS मध्ये कन्सिडर करूया। CGS मध्ये सिस्टीम 2, सिस्टीम 2, मग सिस्टीम 2 मध्ये कसं लिहिणार? M2 सेकंड, L2 हे 3,
अँड टी मायनस 2. डन. सो हे कशामध्ये आलं? SI मध्ये आलं. हे कशामध्ये आलं? CGS मध्ये आलं. बरं, ठीक आहे सर. मग आता कन्वर्ट करता येईल सिस्टीम 1 टू सिस्टीम 2? हो, इक्वेशन लिहावं लागेल. चला लक्ष द्या इकडे. कसं इक्वेशन लिहिणार? सर सिस्टीम 1 इक्वल टू x टाइम्स द सिस्टीम 2. लक्षात आलं? लक्षात आलं? आपल्याला एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जायचं आहे. चला व्हॅल्यू ठेवू. सिस्टीम 1मध्ये डायमेन्शन्स असे आहेत, है ना? M1 -1, L1 3, T1 -2 इक्वल टू x. सेकंड सिस्टीम ठेवायचे M2 -1, L2 3, T2 -2. डन. चलो x के लिए सॉल्व करेंगे. आ जाओ x की वैल्यू. चलो मास को साथ में लेते. M1/M2 रेज टू -1. लेंथ L1/L2 चा क्यूब. T1/T2 इसका -2. चला मग व्हॅल्यू ठेवली. इथं बघ M kg पहिल्या सिस्टीममध्ये. इथं ग्राम 1 ग्राम रेज टू -1. इथे बघ 1 मीटर. इथं 1 सेंटीमीटर, है ना? इथं बघ 3. बरोबर. आणि या ठिकाणी 1 सेकंड आणि 1 सेकंड. CGS आणि SI मध्ये सेकंड सेमच आहे, त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही. हे दोन्ही सेकंड कॅन्सल होतील. कन्व्हर्जन इथं आहे, महत्त्वाचं कन्व्हर्जन. क्लिअर? चला कन्वर्ट करूया का आपण? हां बघा किती येईल सर? पाहावं लागेल, राईट? kg आणि ग्राम. ठीक आहे. हां बघितलं. काय म्हणता येईल सर? kg आणि ग्राम. मग हे kgची व्हॅल्यू ठेवावं लागेल. आता कॅल्क्युलेशन इकडे करू का? हे बघ, तर थोडंसं इथे इरेज करतो, है ना? हे लिहून घेतलं असेल. मग कॅल्क्युलेशन इथं करूया आपण, है ना? आणि मग हे कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला करेक्ट ते आन्सर मिळेल. डन. चला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इक्वल टू -1 आहे पॉवर 10⁻³ ग्राम डिवायडेड बाय ग्राम 1. इकडं 10⁻² सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर चा क्यूब, है ना? मीटरचे सेंटीमीटर, kgचे ग्राम. क्लियर? चला सेंटीमीटर मर गया, ये मर गया. चलो आगे 10⁻³ मल्टीप्लाई. आगे इधर हाँ बोलो क्या है? इधर क्या है? 10⁻, देखो 6. तो इसका मतलब कितना आएगा? 10⁻3. तो इसका मतलब आया अगर हम लोग सिस्टम 1 से सिस्टम 2 में जाना चाहते हैं, सिस्टम 1 से SI सिस्टम से अगर हम लोग CGS सिस्टम में जाना चाहते हैं, मुझे यहां से सिस्टम को कन्वर्ट करना है, तो मुझे कन्वर्जन फैक्टर की जरूरत लगेगी. और इस क्वांटिटी के लिए जो कन्वर्जन फैक्टर है वो है 10⁻3. तो सिस्टम 1 है, यहां से सिस्टम 2 में जाना है. सिस्टम 1 है, यहां में सिस्टम 2 में जाना है, तो मुझे 10⁻3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा. कितने से? 10⁻3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा. तो चलो सिस्टम 1 हमारे पास ये है ना? 6.67 इंटू 10⁻−11. इसको कन्वर्ट करना है सर. कन्वर्ट करने के लिए 10⁻3 से मल्टीप्लाई करना है, तो आने वाला आंसर इस सिस्टम में आएगा. तो चलो 6.67 इंटू, हाँ बोलो, 10⁻3 है, यहाँ पे 10⁻−11 है. दोनों का बेस सेम है क्या? हाँ. और अगर दोनों का बेस सेम है तो पावर्स का एडिशन होगा. तो -11 + 3, तो 10⁻−8. ये तुम्हारा आंसर. दैट इज 6.67 इंटू 10⁻−8. देखा? एक्स कन्वर्जन फैक्टर का बेसिक ध्यान में रखो. कन्वर्जन फैक्टर क्या है? एक सिस्टम से दूसरे सिस्टम में जाने के लिए जिस फैक्टर से मल्टीप्लाई करना पड़ता है उसे हम लोग बोलते हैं कन्वर्जन फैक्टर. तो यहां पे सिस्टम 1 से मुझे सिस्टम 2 पे जाना है, तो सिस्टम 1 में मुझे G दिया है. G इज ग्रेविटेशनल कांस्टेंट. तो उसको मुझे CGS सिस्टम में कन्वर्ट करना है, तो मुझे 10⁻3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा. तो यहां पे आ गया 10⁻3. तो
तो मल्टीप्लाई किया इसको, तो ये हमारा आंसर आ गया फाइनल। तो जी की वैल्यू सीजीएस सिस्टम में निकालो तो इतनी है 6.67 इंटू 10⁻⁻8। क्लियर? चलो आगे बढ़े। अब यहाँ पे हम लोग और एक डिफरेंट प्रॉब्लम लेने वाले हैं, इसमें तुम्हारा और कॉन्सेप्ट क्लियर होगा। अब अगर तुम लोग यहाँ पे ध्यान दो तो मैं एसआई सिस्टम और सीजी सिस्टम के बारे में बात कर रहा हूँ, और अब मैं क्वांटिटी लेने वाला हूँ डेंसिटी। क्या लेने वाला हूँ? डेंसिटी। यहाँ पे भी डेंसिटी। तो सिस्टम चेंज करने की वजह से फिजिकल क्वांटिटी कभी चेंज नहीं होती। सिस्टम तीच आहे ना, क्वांटिटी तीच आहे, फक्त सिस्टम चेंज करता। सिस्टम चेंज केल्यामुळे क्वांटिटी चेंज होणार नाही। मग आता डेन्सिटी आपल्याला एसआय सिस्टीममध्ये आता कसं देतात माहिती का? मर्क्युरीसाठी देतात, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी HG, आणि इकडे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी HG असं देतात। इथे लिहितात बघा 3.6 इंटू 10⁻³ है ना। इसका यूनिट भी लिख लो, kg/m³ इक्वल टू डैश ग्राम/cm³। प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे आपल्याला सांगता येत नाही, कारण प्रत्येक केसमध्ये प्रॉब्लेमची मांडणी, त्याचा अप्रोच, त्याचा विचारण्याचा तरीका प्रत्येक केसमध्ये वेगवेगळा असेल, पण तुम्हाला त्या प्रॉब्लेमला प्रॉपरली समजून घ्यायचे। मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे एसआय सिस्टीम आहे, एसआय सिस्टीम HG है ना, HGची डेन्सिटी दिलेली आहे मर्क्युरीची, आणि इथे मर्क्युरीचीच डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, पण ग्राम/cm³ मध्ये। कशामध्ये कॅल्क्युलेट करायची आहे? ग्राम/cm³ मध्ये। सो एसआय सिस्टीमचं आपल्याला सीजी सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ही व्हॅल्यू किती असं विचारले, तर ही व्हॅल्यू काढण्यासाठी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा कन्व्हर्जन फॅक्टर काढावं लागेल। कन्व्हर्जन फॅक्टर किती आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला माहित पाहिजे, आणि एकदा का कन्व्हर्जन फॅक्टर माहित झाला तर त्या कन्व्हर्जन फॅक्टरने तुम्हाला इथे मल्टिप्लाय करावं लागेल, मग इथं आन्सर येईल। याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन, खूप चांगला क्वेश्चन। पहिला तर कन्व्हर्जन फॅक्टर काय महत्त्वाचा, दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये असेल कोणतं युनिट मोठं आहे, कोणतं युनिट मोठं, विच युनिट इज लार्जर, डेन्सिटीसाठी कोणतं युनिट मोठं आहे। आता काय तुम्ही म्हणाल सर एसआय युनिट इज मोठे असतात, नाही, हे तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर सांगेल। हे तुम्हाला काय सांगेल? कन्व्हर्जन फॅक्टर सांगेल। किंवा तुम्हाला अजून एक आहे पहा, मी सुरुवातीच्या काही लेक्चर्समध्ये शिकवलं होतं, फिजिकल क्वांटिटी लिहायची असेल, फिजिकल क्वांटिटी जर आपल्याला लिहायची असेल तर आपण N × U असं लिहितो, बरोबर। म्हणून जर नंबर कमी झाला तर युनिट वाढतं, नंबर कमी झाला तर युनिट वाढतं। म्हणून जर इथे जर नंबर कमी झाला, या ठिकाणी इकडच्या सिस्टीममध्ये नंबरची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे आपल्याला इथं जेवढा नंबर आहे त्याच्यापेक्षा इथे जर कमी नंबर मिळाला तर इथलं युनिट मोठं असलंय, म्हणजे आपल्याला इथं किती नंबर येतो याच्यावरून फाइंड आउट करावं लागेल की हे युनिट मोठं आहे का छोटं आहे। तुम्ही असं कन्सिडर करू शकत नाही की एसआय युनिट आहे म्हणजे नंबर मोठंच असणार, सीजीएस युनिट आहे म्हणजे नंबर छोटंच असणार, असं नाही सांगता येत। तुम्हाला पाहावं लागेल त्या युनिट सोबत आलेला नंबर, मग जर त्या युनिट सोबत आलेला नंबर जर लहान झाला तर ते युनिट मोठं झालं, म्हणजे जर याच्यापेक्षा जर मला इथे कमी नंबर मिळाला इथं तर ते युनिट मोठं आहे, नाही तर ते युनिट छोटं आहे। क्लिअर? चला आता पुढे बघूया, इथे या ठिकाणी लक्ष द्या। मग तेच सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 आपल्याला कन्सिडर करायचे आहेत। हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला डायमेन्शन्स लागतील, डेन्सिटीचे डायमेन्शन्स। तर आपण डेन्सिटीचे डायमेन्शन्स लिहू। हा इथे बोर्ड मी थोडा क्लीन करून घेतो, या इकडं। चलो, तर सगळ्यात अगोदर आपण घेऊया डेन्सिटीचे डायमेन्शन्स। चलो, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी? सर डेन्सिटी डायमेन्शन सांगा बरं। डायमेन्शन्स डेन्सिटी म्हणजे काय? मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, बरोबर। चलो ठीक आहे, तो मास m1, व्हॉल्यूम खाली आहे L3, टाइम त्याच्यामध्ये नाही आहे, टाइम ⁻⁴, बरोबर आलं का? नाही सर, व्हॉल्यूमचं लेंथ क्यूब खाली होतं, हे वर गेलं, सो लेंथचा पॉवर -3। क्लिअर? सो डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी मिळाले।
मग नंतर काय करायचे, सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 कन्सिडर करायची. रेग्युलर सिस्टीम 1, सो यू कॅन कन्सिडर सिस्टीम 1 SI सिस्टीम 1. सो सिस्टीम 1 मध्ये जर तुम्ही लिहाल तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल बघ बरं. हे मास फर्स्ट सिस्टीममध्ये लिहिलं, लेंथ फर्स्ट सिस्टीममध्ये लिहिली, टाइम फर्स्ट सिस्टीममध्ये लिहिला. CGS सिस्टीम नेक्स्ट सिस्टीम. सो नेक्स्ट सिस्टीमसाठी आपल्याला इथे लिहिता येईल मास इन द सेकंड सिस्टीम, लेंथ इन द सेकंड सिस्टीम अँड टाइम ऑल्सो इन द सेकंड सिस्टीम. सो ह्या दोन्ही सिस्टीममध्ये आपण डेन्सिटीला लिहिलंय. क्वांटिटी बदलणार नाही, डायमेन्शन्स बदलणार नाही. हां, ते कोणत्या सिस्टीममध्ये घेतलेत ते बदलेल. आता आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टरसाठी इक्वेशन लिहायचे, तर कसं लिहिणार, सिस्टीम 1 ला आपल्याला सिस्टीम 2 मध्ये कन्वर्ट करायचे है ना. तर याला जो कन्व्हर्जन फॅक्टर इथे लिहितो मित्रांनो मी, मल्टिप्लाय करावं लागेल एक्सनी. म्हणून सिस्टीम 1 ला सिस्टीम 2 मध्ये जर न्यायचं असेल तर कन्व्हर्जन फॅक्टर मला इथे एक्स वापरावं लागेल आणि त्याला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मग मला जर एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला काय करावं लागेल, सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 डिवाइड करावं लागेल. मग सिस्टीम 1 इथं 1 डिवायडेड बाय सिस्टीम 2. मग आता सिस्टीम 1 कशी लिहिली आहे मी, हे बघा असं डेन्सिटीसाठी असं लिहिलं आहे, मास फर्स्ट सिस्टीममध्ये, लेंथ फर्स्ट सिस्टीममध्ये, बरोबर आहे. टाइम घेणार नाही या ठिकाणी, कारण टाइमचा पॉवर 0 आहे, त्याला घ्यायची गरज नाही. इथे M2, इथे L2, इथं 10⁻³ चल सोडूया. M1 डिवाइड बाय M2. हां सर, M1 पहिल्या सिस्टीममध्ये कशामध्ये 1 kg, इथं किती आहे 1 ग्राम, याचा पॉवर 1. नीट पॉवरची कॅल्क्युलेशन बरोबर करायची. हां पुढे लेंथ. सर लेंथ पहिल्या सिस्टीममध्ये मीटरमध्ये आहे, व्हेरी गुड. इथं किती आहे 1 सेंटीमीटर आहे, पॉवर किती -3. इथे पॉवर -3 आहे. सो लेट अस परफॉर्म द कैलकुलेशंस. चलो आ जाओ. तो यहाँ पे सर 10⁻³ ग्राम, 10⁻³ ग्राम डिवाइडेड बाय ग्राम है ना. इसका पावर कितना 1. इधर इथं 1 मीटर आहे सर, मग मीटरला हे बघ 10⁻² सेंटीमीटर, इथं 10⁻ काहीच नाही -3, कारण हे ऑलरेडी खाली सेंटीमीटरच आहे. सो सेंटीमीटर सेंटीमीटर गया, ग्राम ग्राम गया. अब तो मज़ा है क्योंकि अभी कैलकुलेशन है यहाँ पे. चलो आ जाओ. तो कैसे कैलकुलेशन करें, कहाँ पे करूँ, तो यहाँ पे ऊपर कर देता हूँ मैं, है ना, इधर कर देता हूँ कैलकुलेशन ही. देखो यहाँ पे ध्यान दो. ठीक है, चलो आ जाओ. हाँ कैसे करें, देखो सर पहले केस में हमें एक्स कैलकुलेट करना है ना, तो फर्स्ट केस में सर 10⁻³ कोई इशू नहीं. सेकंड केस में क्या है बेटा 10⁻² का -3, तो 10⁻² का -3 मतलब 10⁻⁻6. सॉल्व करने के बाद 10⁻³ आता है. इसका मतलब इस सिस्टम से उधर जाने के लिए 10⁻³ से मल्टीप्लाई करना है. तो अगर पहली सिस्टम अगर देखो SI सिस्टम है, यहाँ से अगर आपको CGS में जाना है तो आपको 10⁻³ से मल्टीप्लाई करना पड़ेगा. ठीक है, तो चलो यहाँ पे कितना वैल्यू है सर, इतना वैल्यू है. तो देखो 13.6 इंटू 10⁻³ याला मला CGS मध्ये न्यायचे. सर याला जर CGS मध्ये न्यायचे तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा, कन्व्हर्जन फॅक्टरने मल्टिप्लाय करा. मग आता जर याला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर इथे 10⁻+3 आहे, तर 10⁻+3 10⁻³ विल गेट कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे फक्त किती उरेल 13.6 हे आन्सर असेल इथं, आणि युनिट ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बरोबर. मग हा प्रश्न चालू करताना मी 2 क्वेश्चन्स दिले होते पहा. कन्व्हर्जन फॅक्टर किती आहे सर, कन्व्हर्जन फॅक्टर आहे 10⁻³ म्हणजे 1 पेक्षा लहान कन्व्हर्जन फॅक्टर आहे. कसं काय सर, बघ ना 10⁻³ याला आपण कसं लिहितो 1/10⁻³. सो 1/10⁻³ म्हणजे ही व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आहे.
सो कन्व्हर्जन फॅक्टर 1 पेक्षा लहान आलेला आहे. कोणतं युनिट मोठं तू सांग. अगोदर आपल्याकडे नंबर किती होता? 13.6 10⁻³ आता किती उरले? आता काय उरले? फक्त 13.6 उरले सर. तर 10चा पॉवर निघून गेलाय. म्हणजे मला सांग, हा नंबर आता वाढला की कमी झाला? नंबर कमी झालाय, लहान झालाय, छोटा झालाय. मग जर नंबर कमी झालाय तर युनिट मोठं झालेलं आहे, म्हणजे हे युनिट मोठं आहे, लार्जर युनिट आहे. सो डेन्सिटीसाठी उलट आहे. म्हणून असं कन्फ्युजनमध्ये राहू नका की SI युनिट्सच मोठे असतात, CGS युनिट हे लहान असतात. हे बिलकुल असलं पाठ करायचं नाही. हे डिपेंड करतंय क्वांटिटी कोणती आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डेन्सिटीसाठी CGS युनिट मोठा आहे आणि SI युनिट छोटा आहे. कारण CGS सिस्टीममध्ये गेल्यावर आपला नंबर कमी झालेला आहे आणि जर नंबर कमी झाला तर युनिट ॲटोमॅटिकली वाढत असतं. हे आपण ऑलरेडी पाहिले फिजिक्सच्या बेसिक्समध्ये. ठीक आहे. म्हणून नंबर डिक्रीजेस, युनिट इन्क्रीजेस. तो युनिट बढा, तो युनिट मोठा आहे. CGS सिस्टीममधलं युनिट मोठं आहे, SI सिस्टीममध्ये युनिट छोटा आहे. पण कोणत्या क्वांटिटीसाठी? डेन्सिटीसाठी. नाही तर सगळ्या क्वांटिटीसाठी पाठ करू नका. क्लिअर? चला पुढे चालूया. तर माझ्या मते इथं कन्व्हर्जन फॅक्टरचे आपल्याला जेवढे एक्झाम्पल घ्यायचे होते तेवढे आपण घेतलेले आहेत. तर याच्या नंतर मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स होमवर्कसाठी देणार आहे. तर तुम्ही ते 2 एक्झाम्पल्स व्यवस्थित करायचे. ते फार सिम्पल एक्झाम्पल्स असणार आहेत, परंतु तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून मी फक्त 2 एक्झाम्पल देणार आहे आणि 2 एक्झाम्पल काही जास्त नाही, तुम्ही आरामात करू शकता. क्लिअर? कुठंही अडचण असेल तर स्क्रीन पॉज करत चला. स्क्रीन पॉज करा आणि हे लिहून घ्या. कुठेही अडचण असेल तर मला तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. या ठिकाणी या सगळ्या मेथड्स तुम्हाला प्रॉपरली आल्या पाहिजे. सो राईट इट डाऊन प्रॉपरली, पॉज द स्क्रीन. तर चला लिहून घ्या. कन्व्हर्जन फॅक्टरवरती होमवर्क. सो होमवर्क ऑन कन्व्हर्जन फॅक्टर. फर्स्ट पॉवर, नाही पॉवर, प्रेशर. सो प्रेशर SI सिस्टीममधून तुम्हाला CGS सिस्टीममध्ये जायचं आहे, तर तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. क्लिअर? प्रेशरसाठी. नंबर 2 अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला असं देतो, पहा, 100 अँग्युलर मोमेंटमचं SI युनिट आहे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. डन. सो 100 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड याचं किती ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. तर हे 2 प्रॉब्लेम तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो. प्रेशरचं SI ते CGS जायचे आणि अँग्युलर मोमेंटमचं तुम्हाला SI ते CGS जायचे. आता जे प्रिव्हियस होमवर्क आपण दिलं होतं त्याचं एक्सप्लेनेशन आपण करू. तर अगोदरचं जे होमवर्क आहे एक्सप्लेन करणार आहे मी. प्रिव्हियस होमवर्क है ना. आता प्रिव्हियस होमवर्कमध्ये कसं आहे, इकडं बघ, लक्ष दे. पहिलं मी तुम्हाला विचारलं होतं करंटचे डायमेन्शन काय आहेत, है ना. करंट. आणि तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मी फॉर्म्युला दिला होता चार्ज डिवायडेड बाय टाइम. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, करंटचे जे डायमेन्शन आहेत हे चार्ज आणि टाईमवरती अवलंबून नाहीत. का? कारण करंटलाच आपण फंडामेंटल मानलंय. सो करंटचे डायमेन्शन सरळ सरळ येतील. काय येतील? L0, M0, T0, A1 घ्या, I1 घ्या, काही फरक पडत नाही. आता पहिला डाऊट काय सर, करंटचा फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन टाईम. मग करंट तर डिराईव्ह क्वांटिटी झाली, तुम्ही फंडामेंटल क्वांटिटी कशी कन्सिडर केली? तर फिजिक्समध्ये करंटला फंडामेंटल घेतात. का? कारण करंटचे ॲप्लिकेशन मॅग्नेटिझममध्ये भरपूर आहेत. एखादा चार्ज जर थांबला असला ना तर फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक्सच डेव्हलप होतं. हे बघ ना, जर हा चार्ज थांबला असेल तर याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक, है ना.
कारण हा थांबलेला चार्ज आहे, या चार्जला कुठलीच वेलॉसिटी नाही आहे, ॲक्सलरेशन नाही आहे, काहीच नाही, थांबलेला चार्ज आहे, स्टॅटिक चार्ज आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक, फक्त एवढंच ॲप्लिकेशन आहे त्याचं. पण इकडं जर बघितलास तर चार्ज मुव्हिंग असेल करंटसाठी, मग इथं काय झालं, इलेक्ट्रो आणि मुव्हिंगला आपण म्हणतो डायनामिक्स. आता सध्या हे अंडरस्टँड करून घे, इलेक्ट्रोडायनामिक्स. मग मुव्हिंग चार्ज जर असेल तर तो करंट प्रोड्यूस करेल, बरोबर आहे ना. आणि इलेक्ट्रोडायनामिक्सचे भरपूरसे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत. त्यामुळे इलेक्ट्रोडायनामिक्स जर स्टडी करायचं असेल तर आपल्याला करंट ही फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर करावं लागेल. आणि बघ ना, करंट आहे तर चार्ज मुव्हिंग आहे, आणि करंट नाही तर या ठिकाणी चार्ज स्टॅटिक आहे, आपल्याला कन्सिडर करता येईल. नो नेट फ्लो असं सुद्धा कन्सिडर करतात भरपूरशा केसमध्ये. देर इज नो नेट फ्लो ऑफ चार्ज म्हणजे करंट इक्वल टू 0 असं सुद्धा म्हणतात. सो करंटचे इलेक्ट्रोडायनामिक्समध्ये ॲप्लिकेशन्स भरपूर आहेत. करंट मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ओरस्टेड एक्सपेरिमेंट तो 10वीमध्ये बघितला असेल, किंवा ती करंट कॅरिंग कॉईल बघितलं असेल, तर त्या सगळ्यांमध्ये करंटचे ॲप्लिकेशन्स भरपूर आहेत. त्यामुळे लॉजिकली करंटला फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे. क्लिअर? चलो आगे बढे. तर करंटचे डायमेन्शन आले हे. मग सर जर आपल्याला चार्जचे डायमेन्शन काढायचे असतील, मग चार्ज आता आपल्याला डिराइव्ड क्वांटिटी झाली, आणि मग त्याला करंट इंटू टाइम असं लिहिता येईल. करंटचे डायमेन्शन हे आले L0, M0, T0, A1 आणि टाइम आलं बेटा T1. त्यामुळे चार्जचे डायमेन्शन जर काढायचे असतील तर चार्जचे डायमेन्शन काय येणार तुझ्याकडे, L0, M0, T1, A1 ब्रैकेट क्लोज. क्लियर? और एक क्वांटिटी दी थी सर आपने, चलो आ जाओ, क्या था, देखो देखो देखो, तीसरी क्वांटिटी दी थी मैंने. होमवर्क का एक्सप्लेनेशन मैं यहाँ पे कर रहा हूँ अभी. रेडी? पोटेंशियल. और मैंने बोला था कि इलेक्ट्रिक पोटेंशियल है. इलेक्ट्रिक पोटेंशियल को मैंने क्या दिया था, वर्क डिवाइडेड बाय चार्ज. बोलो, वर्क के डायमेंशंस तो पता है ना, L2, M1, T-2. चार्ज के पता है, हाँ सर. तो ये L0, M0 में नहीं लिखूंगा, सिर्फ ये लिखूंगा T1, A1. तो इसको सॉल्व करने के बाद क्या आएगा सर, L2 वैसे के वैसे, वेरी गुड. M1 वैसे के वैसे, T-2 वैसे के वैसे, बढ़िया. वैसे के वैसे कैसे होगा सर? सर यहाँ पे T1 है तो T1 ऊपर जाने के बाद क्या होगा, -1. यहाँ पे -2 है तो -2, आणि हे खाली असलेलं -1 वर जाईल ना, म्हणजे हे T-3 होईल. कैलकुलेशन संभाल के. और एम्पियर ऊपर जाके -1 बनेगा, खत्म. क्लियर? तो ये किसके डायमेंशंस आ गए, पोटेंशियल के. सर आपने और एक क्वांटिटी दी थी, हाँ मुझे याद है, रेजिस्टेंस. चलो उसके भी डायमेंशंस कैलकुलेट करेंगे, आ जाओ. रेजिस्टेंस. तो क्या होगा, फॉर्म्युला बघ काय असेल, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल काही घेतलास तरी चालेल, व्होल्टेज डिवाइड बाय करंट. आता पोटेन्शियलला भरपूरशा केसमध्ये आपण व्होल्टेज सुद्धा म्हणतो. आता सध्या तुमच्यासाठी दोन्ही सेमच आहेत, पोटेन्शियल किंवा व्होल्टेज. ठीक आहे. मग व्होल्टेज डिवाइड बाय करंट. हां मग व्होल्टेजचे डायमेन्शन्स माहिती आहेत का, हे बघ, हे L2, M1, T-3, A-1, करंट A. क्लिअर? मग जर याला सोडवलास तर हे वर जाईल, करंटचा पॉवर इथे 1 आहे, वर गेल्यानंतर मायनस. मग या ठिकाणी रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स आपल्याला लिहिता येतील, L2, M1, T⁻³ आणि A⁻². दीज आर द डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टन्स. भरपूरशा पुस्तकांमध्ये रेजिस्टन्समध्ये करंटचा पॉवर किती असं विचारले. सो रेजिस्टन्समध्ये करंटचा पॉवर किती आहे, -2. भरपूरशा ठिकाणी सम ऑफ डायमेन्शन्स विचारले, म्हणजे या सगळ्यांची बेरीज करा, हे प्लस हे प्लस हे प्लस हे, आणि तुम्ही आन्सर काढू शकाल. आजच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचं एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन बघितलं, कन्व्हर्जन फॅक्टर. एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जाताना आपल्याला कशा पद्धतीने कन्व्हर्ट करावं लागतं, त्याला कुठल्या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतं हे आपण पाहिलं.
आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं हेही पाहिलं. त्याचं कॅल्क्युलेशन डायमेन्शन्स जर माहीत नसतील तर होऊ शकणार नाही. याच्याच बरोबर आपण अजून 2-3 एक्झाम्पल्स त्यावरती बघितले आणि मी तुम्हाला होमवर्कसुद्धा दिले त्यावर. तर मी घेतलेले सगळे एक्झाम्पल्स तुम्ही पहा. मी काही सुरुवातीचे बेसिक एक्झाम्पल घेतलेत आणि काही नंबर घेऊन घेतलेत, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितले. आणि एकदा हे झाल्यानंतर मी तुम्हाला ते 2 प्रॉब्लेम होमवर्कला दिलेत. ते दोन्ही प्रॉब्लेम ट्राय करा. आपण होमवर्कचं एक्सप्लेनेशन करतोच. आणि यानंतर मी या पुढच्या क्वांटिटी तुम्हाला काही घेतल्यात, करंट, चार्ज, पोटेन्शियल आणि रेजिस्टन्स. या क्वांटिटी तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. आणि येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण अशाच क्वांटिटी वाढवत राहू. तर डायमेन्शनल अनालिसिस परफेक्ट करायचं असेल तर हे ॲप्लिकेशन सहित सगळं बघितलं पाहिजे. का? कारण याच्यामध्ये क्वांटिटी मी वाढवत चाललो आहे, तर त्या सर्व क्वांटिटीचे डायमेन्शन्स परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो हे लक्ष द्या की तुम्ही हे सगळेच्या सगळे डायमेंशंस व्यवस्थित कैलकुलेट कराल. सरफरोशी की तमन्ना तो अपने पास होनी ही चाहिए, नहीं. फिजिक्स के प्रॉब्लम्स करने के लिए हमें कंसिस्टेंट मेहनत की ज़रूरत होती है. टीचर को भी कंसिस्टेंट मेहनत करनी पड़ती है और स्टूडेंट को भी. और मैं ये विश्वास रखता हूँ की तुम लोग अच्छी मेहनत कर रहे हो. जीव तोडून मेहनत करायची मित्रांनो. प्रत्येक गोष्ट लिहून घ्यायची. जर कळत नसेल त्या ठिकाणी स्क्रीन पॉज करायची आहे आणि परत त्या गोष्टीला अंडरस्टँड करायचं आहे. नसतील तर आम्हाला परत डाऊट विचारायचे आणि फिजिक्समध्ये बेहतर बनत जायचं. चला मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय बाय एव्हरीवन, सी यू.